राष्ट्रीय श्रीराम सेना के ओर से जिलाधीश को निवेदन दिया गया। पिछले कुछ दिनों से पूरे देश में सीएए और एनआरसी कानून को लेकर अपोज में रैलियां निकाली जा रही है, जिसमें खिलाफ भ्रम फैलाकर पब्लिक प्रॉपर्टी और प्राइवेट प्रॉपर्टी को नुकसान पहुंचाया जा रहा है। जगह जगह दहशत का वातावरण बना हुआ है। अमरावती शहर व महाराष्ट्र में भी कई जगह अपोज करने के लिए एक रैली निकल चुकी है। अमरावती शहर में सीएए और एनआरसी के कानून के विषय पर जिस एरिया में ज़्यादा विरोध हो रहा है, उस एरिया में एलईडी स्क्रीन पर कानून गाइडलाइन या मोदी जी द्वारा दिए गए इस कानून पर भाषण या एक्सपर्ट लोगों की क्लिप दिखाई जानी चाहिए आदि विषयों पर श्रीराम सेना द्वारा निवेदन दिया गया। आज जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन देण्यात येत आहे की सीसीए आणि एनआरसी ह्या विरोधात जे लोक ह्या गोष्टीचा जे लोक विरोध करत आहेत त्यांना शांततापूर्वक समजवण्यात यावे। भारत माता की जय। मी निलेश टवलारे, हिंदू जनजागृती समिती श्रीराम सेना यांच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं आहे। यामध्ये भारतामध्ये ज्या पद्धतीने धर्मांधांनी सीए बिलच्या विरोधामध्ये उच्छाद मांडलेला आहे व सार्वजनिक मालमत्तेची हानी होत आहे, यासाठी शासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। सोबतच अमरावतीमध्ये अशा पद्धतीचं वातावरण तयार होऊ नये यासाठी आत्तापासून प्रिकॉशन घेण्यात यावी। सोबतच हिंदूंना सुरक्षा पुरवण्यात यावी व अमरावती जिल्हाभर या पद्धतीने एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी की हा कायदा कोणाच्या विरोधात नसून हा संबंध भारतीयांना सुरक्षा प्रदान करणारा कायदा आहे। याविषयी जनजागृती करून अमरावतीमध्ये काळजी घेऊन हिंदूंना एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात यावं अशी आम्ही मागणी करत आहोत। संपूर्ण भारतात जे काही लोक वातावरण दूषित करायचा प्रयत्न करत आहे, तर असं राष्ट्राची संपत्तीला हानी न पोहोचली पाहिजे म्हणून राष्ट्रीय श्रीराम सेनेतर्फे आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि हे जे सीएबी आणि सीएचं जो समर्थन आहे, आम्ही राष्ट्रीय श्रीराम सेनेतर्फे समर्थन देत आहोत।